नमस्कार, मी स्वप्नाली रेसिपीमध्ये आज आपण बनवणार आहोत चिकनचा झणझणीत रस्सा। हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आमच्या चॅनलला नवीन असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चिकन रस्सा बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे। स्वच्छ धुवून घेतलेलं आहे बघा। 2 ते 3 पाण्याने चिकन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। मी चिकन धुवून घेतलं आहे आणि त्यासाठी वाटण करायचं आहे आपल्याला। मी इथं थोडंसं असं खिसणीवर खिसून पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत बघा। थोडंसं खोबरं घेतलेलं आहे, अर्धी वाटी कोथिंबीर बारीक चिरलेली, अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे। आता आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकून हे वाटण करून घेऊया। ह्याचं आपण वाटण करूया। मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं, कोथिंबीर, आलं, थोडंसं मीठ टाकून आपण हे वाटण करून घ्यायचं आहे। चांगलं बारीक मिक्सरला थोडंसं पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे। बघा आपलं आलं, लसूण, कोथिंबीर, खोबऱ्याचं वाटण तयार झालं आहे। आता आपण हे चिकनला लावून घेऊया। याच्यामध्ये टाकूया अर्धा चमचा हळद, थोडासा गरम मसाला, घरकुल मटन मसाला घेतलेला आहे मी, त्या अर्धा चमचा टाकणार आहे। 1 चमचावर मीठ आणि आपण हे करून घेतलेलं 1 चमचावर वाटण ह्याला लावून घेणार आहोत आपण कच्चं। हे सगळं मिक्स करून घेऊया आपण हातानेच। चिकनला किंवा मटणाला असं हळद मीठ लावून आपण फोडणी दिल्यानंतर खूप छान चव येते बघा। आणि आपण हे करून घेतलेलं 1 चमचावर वाटण ह्याला लावून घेणार आहोत आपण कच्चं। हे सगळं मिक्स करून घेऊया आपण हातानेच। चिकनला किंवा मटणाला असं हळद मीठ लावून आपण फोडणी दिल्यानंतर खूप छान चव येते बघा। बघा चिकनला आपण हळद मीठ चांगलं वाटण लावून घेतलेलं आहे। आता आपण शिजू घालूया। चिकन शिजवण्यासाठी मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये आपण 2 चमचे तेल घालून घेऊया। यामध्ये मी 2 चमचे तेल घालणार आहे बघा। तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही करू शकता। तेल चांगलं गरम झालं की आपण याच्यामध्ये अर्ध जे वाटण आपलं राहिलं होतं ना, ते वाटण आपण ह्या तेलामध्ये टाकणार आहोत। वाटण चांगलं आपण 2 मिनिट परतून घ्यायचं आहे। कच्चेपणा निघून जाईपर्यंत आपण हे वाटण 2 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे। वाटण आपलं छान परतलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया चिकन। हे चांगलं मोठ्या गॅसवर आपण 2 ते 3 मिनिट चांगलं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। बघा 2 मिनिट आपण तेलामध्ये चांगलं परतून घेतलेलं आहे चिकन। आता ह्याच्यामध्ये अजिबात पाणी वगैरे ओतायचं नाही। मी जे मध्यम गॅसवर एक ताट झाकून ताटावर पाणी ठेवणार आहे। चिकनला चांगलं पाणी सुटल्याशिवाय आपण ह्याच्यामध्ये पाणी ओतायचं नाही। मी याच्यामध्ये पाणी ओतणार आहे बघा ताटावर। ताटावरचं पाणी पण गरम होईल आणि आतमध्ये पाणी सुटलं जाते बघा वरती पाणी ठेवल्यामुळं। 5 ते 7 मिनिट याला मध्यम गॅसवर आपण असं ह्याला ठेवायचं आहे। चिकन शिजू घातले तोपर्यंत मी इथं एक मोठा कांदा आणि एक छोटासा टोमॅटो छान आपण मी तेल टाकून भाजून घेतलंय बघा। आणि आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये चांगली ह्याची ग्रेव्ही करून घेणार आहोत। चला मग आता मी जी ग्रेव्ही करून घेते। कांदा आणि टोमॅटोचं वाटण तयार झालं आहे। मी कांदा आणि टोमॅटो एकत्रच बारीक केलेला आहे बघा। ही ग्रेव्ही करून घेतलेली आहे। परत आपल्याला फोडणी देताना आपण हे वापरायचं आहे। 5 ते 7 मिनिट झालेले आहेत। बघूया आपण उघडून। बघा किती छान पाणी सुटलेलं आहे आपल्या रश्श्याला। आपण ह्याच्यामध्ये हे मिठाला पाणी सुटलेलं आहे बघा। ह्याच्यामध्ये मी आणखीन एक थेंब सुद्धा पाणी ओतलेलं नाही बघा। छान भरपूर पाणी सुटलेलं आहे। असं मिठाच्या पाण्यामध्ये चिकन किंवा मटण शिजलेलं खूप छान टेस्टी चव येते। आता ह्याच्यामध्ये आपण ताटावर जे पाणी ठेवलं होतं ना, ते पाणी पण गरम झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये ओतून घेऊया। पाणी ओतलंय, याला आपण एकदा चांगलं मिक्स करून घेऊया।
आणखीन 5 मिनटं आपण शिजवून घेऊया आणि ताटावर पण एक ग्लास पाणी ओतून घेऊया. आणखीन 5 ते 6 मिनिट झालेले आहेत आणि बघूया आपण उघडून चिकन किती शिजलेलं आहे ते. चांगलं मिक्स करून घेऊया एकदा आणि आपण चिकन शिजले का हे चेक करूया. बघा चिकन आपलं सहज तुटतंय असं, म्हणजे आपलं चिकन चांगलं शिजलेलं आहे. आता आपण ह्याला आणखीन तिखट फोडणी देऊया. मी इथे एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये 2 चमचे तेल घालून घेते. तेल चांगलं तापलं की आपण ह्याच्यामध्ये घालून घेणार आहोत आपण करून घेतलेलं वाटण, कांदा आणि टोमॅटोचं. हे चांगलं वाटण तेल सुटेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे. एक 2 ते 3 मिनिटांमध्ये आपलं वाटण चांगलं भाजतंय बघा. जास्त वेळ काय असं भाजायची गरज नाही, कारण आपण कांदा वगैरे टोमॅटो अगोदरच चांगलं तेल टाकून वाटण करण्याच्या अगोदरच कांदा आणि टोमॅटो चांगलं भाजून घेतलंय. त्याच्यामुळं जास्त काही वेळ लागणार नाही आपल्याला वाटण भाजायला. एक 2 ते 3 मिनिटांमध्ये आपलं वाटण चांगलं भाजतंय बघा. एक 2 ते 3 मिनिट झालेले आहेत आणि आपलं वाटण सुद्धा चांगलं भाजलं आहे. तेल सुटलेलं आहे बघा वाटणाला आपल्या. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया मसाला. मी थोडासा मटण मसाला घेतलेला आहे बघा, अर्धा चमचा, आणि एक मोठा चमचा भरून काळा मसाला घेतलेला आहे, तो आपण टाकून घेऊया आणि याला चांगलं 2 मिनिट आपण परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. मसाला टाकला की आपला गॅस कमीच ठेवायचा आहे. एक 2 मिनिट परतत असताना एकदम कमी गॅस ठेवायचा आणि मसाला आपण चांगला तेलामध्ये भाजून घ्यायचा. जर मसाला आपल्याला जळत असेल असं वाटत असेल तर एक थोडंसं 2 चमचे आपण ह्याच्यामध्ये पाणी टाकायचं. मसाला छान भाजला आहे, आपल्या वाटणाला पण छान तेल सुटलेलं आहे बघा. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया चिकन. हे नुसतं आपण चिकनच आधी मसाल्यामध्ये जरा परतून घ्यायचं आहे. एक 10-15 सेकंद आपण असं परतून घ्यायचं. शिजवलेला रस्सा होता ना, तो आपण आता ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. आपल्याला जास्त पातळ पण करायचं नाही. जेवढं आपण पाणी रस्सा शिजवला होता ना तेवढंच आपण ह्याच्यामध्ये रस्सा ओतायचा आहे आणि याला चांगलं मिक्स करून घेऊया. बघा आपली ग्रेव्ही छान दाटसर झाली आहे. आपण जास्त पातळ करायचं नाही. आपण सर्व मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक 2 ते 3 मिनिट आपण ह्याला बारीक गॅसवर चांगली एक उकळी काढून घ्यायची आहे. बघा आपल्या चिकनला छान उकळी आलेली आहे. एकदम बारीक गॅसवर आपण उकळी ह्याला काढून घेतलेली आहे. किती छान तर्रीसुद्धा आलेली आहे बघा. रंगसुद्धा खूप छान आलेला आहे. मी ह्याच्यामध्ये मिरची पावडर अजिबात वापरलेली नाही, फक्त काळा मसाला, कांदा लसूण मसाला केलेला आहे बघा. बघा किती छान दाटसरपणा सुद्धा आलेला आहे. उकळी आलेली आहे. आता आपण गॅस बंद करूया आणि ह्याच्यावर टाकून घेऊया बारीक चिरलेली कोथिंबीर.